तुमची रास कुंभ आहे का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, मला फक्त एक गोष्ट सांगा, तुमच्यासोबत घडलंय का? गेल्या काही दिवसापासून भरगर्दीत असतानाही अचानक तुमचं मन कुठेतरी हरवून जातंय, अचानक डोळ्यात पाणी येतंय आणि आजूबाजूला कुणी पाहतं तर नाही ना, हे बघून तुम्ही ते अश्रू घाईघाईने पुसत टाकतात. रात्री 2:30 ते 3:30च्या दरम्यान अचानक तुमची झोप उघडते का? डोळे उघडल्यावर समोर फक्त न फक्त अंधार असतो, पण छातीवर एक प्रचंड दडपण जाणवतं. मनात एक अनामिका भीती दाटून येते की माझं पुढे काय होणार? मी ज्यांच्यासाठी स्वतःचं रक्त आटवलं तीच लोक आज माझ्याशी असं का वागत आहेत? ही गोष्ट तुमच्या मनाला टोचते का? तर सावधान, आजच्या या क्षणाला, होय मंडळी, आजच्या या क्षणाला, अगदी या क्षणाला विश्व तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या आयुष्याला एक अतिशय वेगळी, अनपेक्षित आणि भयानक वळण मिळणार आहे आणि त्याचंच हे पूर्व लक्षण आहेत. कदाचित हेच तुमच्या आयुष्यात तंतोतंत घडत असेल. तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही तुमच्या मनातील ही बेचैनी सुचवते की तुम्ही एका मोठ्या वादळाच्या उंबरठ्यावर उभे आहात. ही गोष्ट दुर्लक्ष केली तर मोठी चूक होऊ शकते. आज आपण या गूढ संकेताचा वेध घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज तुमच्या आत्म्याला शांती मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त गुरु या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तरी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन कुंभ राशीचा व्हिडिओ टाकेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, कुंभ राशीची माणसं म्हणजे देवाघरची भोळी आणि साधी माणसं. तुमचा पिंडीतच असा आहे की जो समोरच्यानी मागण्याआधी तुम्ही स्वतःचं सर्वस्व त्याच्या झोळीत टाकून देता. स्वतःच्या ताटातलं काढून दुसऱ्याला भरण्यात तुम्हाला आनंद मिळतो, पण मला सांगा, बदल्यात तुम्हाला काय मिळालं? थोडा विचार करा मंडळी. नेहमी तुमच्याच वाट्याला अपमान आणि एकटेपणा काय येतो? जेव्हा कुंभ राशीच्या माणसावर कठीण प्रसंग येतो तेव्हा मागं वळून पाहिल्यावर सावलीशिवाय दुसरं कुणीच का दिसत नाही? विश्व तुम्हाला आधी संकेत देत आहे की आता तुमची ही सोशिक वृत्ती बदलण्याची वेळ आली आहे. आकाशातल्या ग्रहाचे चक्र असे फिरले आहेत की तुमच्या राशीचा स्वामी कर्मफळदाता शनिदेव आता तुमची अत्यंत कडक परीक्षा घेत आहेत. हा काळ तुम्हाला त्रास देण्यासाठी आलेला नाही, तर तुमच्या आयुष्यात साचलेला कचरा साफ करण्यासाठी आला आहे. ज्या माणसाला तुम्ही तुमचा प्राण समजत होतात, मंडळी परत एकदा ऐका, ज्या माणसाला तुम्ही तुमचा प्राण समजत होतात तीच व्यक्ती येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यातून कायमची वजा होणार आहे. हा विश्वाचा पहिला संकेत आहे. होय, हे ऐकून छाती धडधड वाटेल, पण मंडळी हे सत्य आहे. तुमच्या आयुष्यात अचानक जे बदल होत आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला एका मोठ्या धैर्याकडे तयार केलं जात आहे. जेव्हा लोखंडाला सोन्यासारखं चकचकायचं असतं ना, तेव्हा त्याला आधी धगधगत्या भट्टीत जाळावं लागतं. सध्या तुमची त्याच भट्टीतून जात आहात मंडळी. तुम्ही सुद्धा त्याच परिस्थितीत आहात. आता आपण जरा सखोल विचार करूया. ग्रहाच्या हालचालीमुळे तुमचे मानसिक, आर्थिक, कुटुंबीय आणि वैयक्तिक आयुष्यात नक्की काय चालले? तुमचं मन सध्या एका अशा विहिरीसारखं झाले ज्याचा तळ कोणालाच गाठता येत नाही. तुम्ही बाहेरून हसता, लोकांशी गप्पा मारता, चेष्टा मस्करी करता, पण आतून तुम्ही पूर्णपणे तुटलेले आहात. रात्रीच्या शांतीत जेव्हा तुम्ही एकटे असताना तेव्हा मनातला तो रिकामा देव्हारा तुम्हाला ढसायला लागतो. तुमची चिडचिड वाढली, छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येतोय आणि नंतर स्वतःचा रागाचा पश्चाताप होतोय. तुमच्यासोबत हे घडतंय का? पैशाच्या बाबतीत तर पहा मंडळी, जणू नशिबाने पाठच फिरवली आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करताय, घाम गाळताय, पण लक्ष्मी मात्र तुमच्या उंबरठ्याहून येऊन परत फिरते.
कमवताय, भरपूर कमवताय, पण पैसा टिकतोय कुठे आहे हे देखील कळत नाही. आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. हा प्रश्न तुम्हाला छळतोय ना. अचानक येणारे आजारपण, नको असलेले कर्ज आणि कोणाला तरी दिलेले पैसे जे आधीच कधीच परत येणार नाहीत, या सगळ्यामुळे तुमची आर्थिक कंबर कशामुळे मोडली आहे हे तुम्हाला समजणंच झालं नाही. लक्षात ठेवा, तुमच्या घरातली किंवा नात्यातली एक व्यक्ती तुमच्या या आर्थिक परिस्थितीवर मनातून हसत आहे. कुटुंबिक आणि नातेसंबंध ज्या घरासाठी, ज्या कुटुंबासाठी तुम्ही दिवसरात्र एक केली, त्याच घरात आज तुम्हाला परक असल्यासारखं वाटतंय. तुमच्या शब्दाला वजन उरलं नाही. तुम्ही चांगलं बोलायला जाता आणि त्याचा भलताच अर्थ काढला जातो. नात्यामध्ये असा दुरावा आला आहे की एकाच छताखाली राहूनही माणसं मोलाने दूर गेलीसारखी वाटत आहेत. कदाचित हेच तुमच्या आयुष्यात घडत असेल आणि ही गोष्ट तुमच्या मनाला टोचते का? निसर्गाची स्वतःची एक भाषा असते. ईश्वर कधीच प्रत्यक्ष येऊन सांगत नाही, बाबा रे सावध हो. तू काय संकेत देतो? जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर गेल्या काही दिवसात तुम्हाला हे संकेत नक्कीच मिळाले असतील, फक्त तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. पहिले लक्षण पहा मंडळी, तुमच्या घरात किंवा आजूबाजूला अचानक शांतता वाढली आहे. तुम्हाला आता कोणाशीही बोलण्याची इच्छा होत नाही. पूर्वी ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद मिळायचा त्या गोष्टीत आता अगदी निरागस वाटू लागल्या आहेत. तुमच्या मनातली ही वाढणारी शांतता सुचवते की तुमच्या आत्म्याने जगाचा खोटेपणा ओळखला आहे. दुसरं लक्षण, तुम्हाला वारंवार अशी स्वप्ने पडत आहे की ज्यामध्ये तुम्ही जुन्या गल्लीतून चालला आहात किंवा एखाद्या मोठ्या संकटातून पळत आहात किंवा अचानक तुम्हाला पाण्याचा अथंग साठा दिसतोय. ही स्वप्न निव्वळ भ्रम नाहीत, हे तुमच्या अंतःमरणाचे संकेत आहेत की तुमच्या आयुष्यातील एक जुना अध्याय आता जळून खाक झाला आहे आणि नवीन अध्याय सुरू होणार आहे. जर तुम्हाला रस्त्यावरून चालताना वारंवार काही विशिष्ट प्राणी किंवा पक्ष्याचे अनपेक्षित दर्शन होत असेल तर समजून जा की काळ बदलतोय. विश्व तुम्हाला आधी संकेत देत आहे, पण तुम्ही अजूनही जुन्याच नात्यांना, जुन्याच आठवणींना घट्ट धरून बसला आहात. ज्या माणसाने तुम्हाला लाथडलं, ज्यांनी तुमचा विश्वासा बाजार मांडला, त्यांनाच विचार करून तुम्ही स्वतःचा आजचा दिवस का खराब करत आहात? ही गोष्ट तुमच्या मनाला टोचते का? जर तुम्ही आता सावरलं नाही तर येणारा काळ तुम्हाला अशी चपराईक मारेल की उठायला वेळ लागणार नाही. पहा मंडळी, पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर कमेंट केली नसेल तर लगेच कमेंट करा, गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ, आणि हो, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पहा मंडळी, कुंभ राशीच्या मंडळींनो, आता डोळ्यात अंजन घालण्याची वेळ आली आहे. मला प्रामाणिकपणे सांगा, काही लोक अचानक तुमच्या आयुष्यातून दूर का गेली? ज्यांच्याशी तुमचं रोज तासनतास बोलणं व्हायचं, ज्यांच्या सुखदुःखात तुम्ही रात्रंदिवस करून धावून जायचं, तेच लोक आज अनोळखी असल्यासारखे शेजारून निघून जातात का? त्यांनी तुम्हाला सोडलं नाही, तर त्या परमेश्वरांनी त्यांना तुमच्या आयुष्यातून खेचून बाहेर काढला आहे. कारण त्या लोकांचा बुरखा फाटायची वेळ आली होती. ते तुमच्यासमोर जे गोड हसत होते ते केवळ तुमच्याकडून स्वतःचा स्वार्थी साधून घेण्यासाठी होतं. जेव्हा त्यांचा स्वार्थ संपला तेव्हा त्यांनी रंग बदलला. ईश्वराला माहिती होतं की जर ही माणसं तुमच्यासोबत राहिली तर ती तुम्हाला भविष्यात कधीच पुढे जाऊ देणार नाहीत. म्हणूनच देवाने त्यांना तुमच्यापासून दूर केलं. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही आज रडत आहात तीच व्यक्ती दुसऱ्या कोणापाशी तरी तुमची लायकी काढत आहे. कदाचित हेच तुमच्या आयुष्यात घडत असेल आणि हे सत्य स्वीकारायला तुमचं मन तयार नाही. पण जोपर्यंत तुम्ही हे कटू सत्य स्वीकारत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात नवीन वळण येणार नाही. विश्व जेव्हा एखादी जागा रिकामी करतं तेव्हा तिथे काहीतरी खूप मोठं आणि सुंदर द्यायचं असतं, म्हणूनच ती जागा रिकामी केली जाते. जे गेलं त्यांना मनातून मुक्त करा. ज्यांच्यासाठी तुमचं पवित्र अश्रू वाया घालू नका. पहा मंडळी, आता सर्वात महत्त्वाचं भाग म्हणजे सावधान राहायची वेळ आली आहे. कुंभ राशीच्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे कोणतेही, पहा मंडळी, कुणीही दोन शब्द गोड बोललं, कोणतेही गोड शब्द गोड बोललं की ते लगेच वितळतात. पण आता पुढील काही महिने तुम्हाला विरझासारखं कडक व्हावं लागेल. ऐका, कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. पहिली गोष्ट, जे लोक अचानक तुमच्यावर खूप प्रेम दाखवायला लागली आहेत, जे पूर्वी कधी साधे विचारपूसही करत नव्हते, आता
अचानक तुमच्या सुखदुःखात भागीदारी व्हायचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांपासून सावध राहा. त्यांच्या मनात गुप्त हेतू असू शकतो. दुसरी गोष्ट, तुमच्या घरातली गुपित गोष्ट, तुमची कमाई, तुमची गुंतवणूक किंवा तुमच्या भविष्यातल्या योजना चुकूनही कोणापाशी बोलू नका. अगदी तुमच्या जवळच्या मित्रापाशी सुद्धा नाही, कारण आजचा मित्र उद्याचा शत्रू बनू शकतो आणि त्याला तुमच्या कमकुवत जागा व्यवस्थित माहिती असतात. तुमचा घात करायला कोणी बाहेरचा माणूस येणार नाही, तर तुमच्याच ताटात खाणारा कुणीतरी तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहे. ही गोष्ट दुर्लक्ष केली तर मोठी चूक होऊ शकते. कोणत्या चुका टाळायच्या आहेत? पहा मंडळी, कोणालाही पैशाची मदत करताना 100 वेळा विचार करा. भावाचं नातं आहे किंवा मित्राची अडचण आहे म्हणून पैसे द्या. नंतर ते पैसे बुडाले पण ते नातंही कायमचं संपलं. उधारी बंद करा. भावनिक निर्णय टाळा. कायमच्या ठिकाणी, पहा मंडळी, कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात कोणीतरी रडून आपली व्यथा मांडली म्हणून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. कायदा आणि कागदपत्र नेहमी चोख ठेवा. माझ्या कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, धीरगंभीर मित्रांनो, आतापर्यंत आपण अंधाराची बाजू पाहिली, पण आता वेळ आली आहे त्या प्रकाशाकडे पाहण्याची, जो तुमच्या उंबरठ्यावर उभा आहे. ज्या ग्रहांची स्थिती तुम्हाला त्रास देत आहे, तर तीच ग्रहांचे नक्षत्रांबद्दल चाल आता राजा बनवण्यासाठी सज्ज आहे. येत्या काही दिवसात किंवा आठवड्यात तुमच्या आयुष्यात असं काही अनपेक्षित बदल होतील ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. नोकरीत किंवा व्यवसायात जे मार्ग गेल्या अनेक वर्षापासून बंद होती, ती अचानक एकामागून एक उघडायला लागतील. एकदा अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल की जी तुम्हाला प्रगतीचा एक नवीन रस्ता दाखवेल. तुमची निंदा करणाऱ्या लोकांचे तोंड कायमचे बंद होईल. अशी एक मोठी सुवार्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे. विश्व तुम्हाला आधी संकेत देत आहे की तुमच्या कष्टाचे चीज होण्याची वेळ आली आहे. जे पैसे अडकले होते ते अचानक परत मिळतील. मनावरची जी निराशा ढग होती ती हळूहळू विरून जातील. तुमच्या चेहऱ्यावरचे हरवलेले हसू पुन्हा परत एकदा येतील. पण या संधीचा फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला भूतकाळाचा तो रिकामी डबा फेकून द्यावा लागेल. उठून उभा राहावं लागेल. पहा मंडळी, आता एक गोष्ट सांगते तुम्हाला. मला तुमच्याशी एका भावासारखं, एका बहिणीसारखं थेट बोलायचं आहे. तुमच्या काळजाला हात ठेवून बोलायचं आहे. मला माहिती आहे तुम्ही खूप सोचला आहे. कधी कधी रात्रीच्या अंधारात जेव्हा घरात सगळे झोपले असतात तेव्हा तुम्ही देवाच्या फोटोसमोर उभे राहून ढसाढसा रडला आहात ना. दोन्ही हात जोडून तुम्ही त्या देवीला विचारलं ना की देवा, माझं काय चुकलं? मी कोणाचं वाईट केलं नाही, कोणाचे पैसे बुडवले नाहीत, कोणाचा संसार मोडला नाही, मग माझ्या नशिबात एवढं दुःख आणि एवढी वणवण का लिहिलीस? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देते. देवानी तुमच्या रडण्याचा प्रत्येक थेंब गोळा करून ठेवला आहे. त्यांनी तुमच्या पाठीवर पडलेला प्रत्येक घाव पाहिला आहे. तुम्ही ज्यांच्यासाठी रात्रीची झोप गमावली त्यांनीच तुमची केलेली थट्टाही त्यांनी पाहिली आहे. तो देव, तो ईश्वरी शक्ती असून तो शांत बसलाय. याचा अर्थ असा नाही की तो तुम्हाला विसरलाय. तो योग्य वेळेची वाट पाहत होता. आणि कुंभ राशीच्या लोकांनो, मंडळींनो, ताईंनो, ती वेळ आता आली आहे. हे जे आयुष्य वेगळ्या वळणावर चाललंय ना, हे तुम्हाला नष्ट करण्यासाठी नाही, तर तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी चाललं आहे. ज्यांनी तुम्हाला पैशावरून हिणवलं, ज्यांनी तुमच्या गरिबीची किंवा तुमच्या अपयशाची चेष्टा केली, त्यांना तुमची प्रगती दाखवण्याची जबाबदारी आता स्वतः परमेश्वराने घेतली आहे. पुढील काळात तुमचं आयुष्य जेव्हा बदलेल तेव्हा मागे वळून बघताना तुमच्या लक्षात येईल, अरे, हे जे काही घडलं ते माझ्या चांगल्यासाठीच घडलं होतं. जर ती माणसं दूर गेली नसती तर आर्थिक फटके बसले नसते, तर आज तुम्ही इतके मजबूत बनू शकला नसतात. हा संदेश, हा व्हिडिओ ऐकताना जर तुमच्या काळजात काहीतरी हल्ल्यासारखं वाटत असेल, जर तुमच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या असतील, तर समजून जा, हा व्हिडिओ त्या स्वतः ईश्वराने माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. हा फक्त कुंभ राशीचा व्हिडिओ नाही, हा थेट देवाचा तुम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे. घाबरू नका, तुमची रास कुंभ आहे. तुमच्या पाठीची स्वतः शनिदेव आणि महाकाल उभे आहेत. प्रामाणिक राहा, कष्टाची साथ सोडू नका आणि त्या देवावरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त ही कमेंट नक्की लिहा. तुमच्या एका वाक्यात ती ताकद आहे जी तुमचं नशीब बदलू शकते. स्वतःची काळजी घ्या.
तुमचे येणारे दिवस सोन्याचे आहेत हेच ईश्वरचरणी प्रार्थना करते. चला मग मंडळी, व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर आता लगेच लाईक करून घ्या. कमेंट बॉक्समध्ये लवकर सांगितल्याप्रमाणे कमेंट देखील करा, सबस्क्राईब करा. चला मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.